नमस्कार महाराष्ट्राचे सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, आपल्या राष्ट्र नोकरी मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी ज्या एक्झामची तयारी करतात किंवा जे आशा बाळगतात ती एक्झाम म्हणजे MPSC कंबाईन अराजपत्रित तिचं वेळापत्रक 2026 जारी झालेलं आहे. तरी आपण सविस्तर माहिती बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा मित्रांनो, त्यामध्ये पहिल्यांदा बघू आपण ग्रुप बी. त्यामध्ये एकूण 4 पदं असतात. जसं की पहिलं पद सहाय्यक कक्ष अधिकारी ज्याला आपण ASO म्हणतो. दुसरं पद राज्य कर निरीक्षक ज्याला आपण STI म्हणतो. तिसरं पद जे की महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचं फेवरेट पद म्हणूनही आहे ते म्हणजे पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI. आणि चौथं पद दुय्यम निबंधक मुद्रांकित निरीक्षक. बघा आता जाहिरात केव्हा अपेक्षित आहे? बघा मार्च 2026 ही जाहिरात येणे अपेक्षित आहे. त्याची पूर्वपरीक्षा म्हणजेच ग्रुप बीची आपण ग्रुप बी बघत आहोत. तर बघा ग्रुप बीची प्रिलिम्स ही कधी होणार आहे? 14 जून 2026 अपेक्षित आहे. सोबतच तिचा निकाल देखील दिलेला आहे जो की ऑक्टोबर 2026 लागणे अपेक्षित आहे. आणि मुख्य परीक्षा बघितली तर 5 डिसेंबर 2026 होणार आहे. आणि सोबतच तिचा निकाल हा एप्रिल 2027 लागणार आहे. तर बघूया मित्रांनो, आता बघूया आपण ग्रुप सीमध्ये एकूण पदे आणि सोबतच त्यांची जाहिरात परीक्षा हे देखील बघूया. पहिलं पद उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय. दुसरं पद उद्योग निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क. तिसरं पद तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय. चौथं पद कर सहाय्यक. पाचवं बेलिफ व लिपिक. आणि सहावं सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक ज्याला आपण AMVI देखील म्हणतो, जे की RTOमध्ये राहते. बघा आता ही जाहिरात जी आहे ही मार्च 2026 म्हणजेच ऑलमोस्ट दोन्ही जाहिरात मार्च महिन्यामध्येच येणार आहे, जे की 1 वीकचा डिफरंट असू शकते, म्हणजे 1 हप्त्याचा डिफरंट असू शकते जवळपास. बघा या एक्झामची म्हणजेच ग्रुप सीची आता पूर्वपरीक्षा म्हणजेच प्रिलिम 12 जुलै 2026 होणार आहे. आणि तिचा निकाल नोव्हेंबर 2026 लागणार आहे. सोबतच मुख्य परीक्षा जे की 13 डिसेंबर 2026 होणार आहे. आणि तिचा निकाल एप्रिल 2027 लागणे अपेक्षित आहे. तर मित्रांनो, आता बघूया आपण सिलेबस. बरेचसे विद्यार्थी नवीन असाल, त्यांचं फर्स्ट टाईम असेल कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी देण्यामध्ये, तर त्यांनी नीट बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता त्यामध्ये इतिहासामध्ये आपण महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास, भूगोलमध्ये महाराष्ट्राचा आणि भारताचा, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञानमध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स. आणि सोबतच चालू घडामोडीमध्ये आपण महाराष्ट्रातील, भारतातील आणि जगातील असे 3 स्टेजमध्ये चालू घडामोडी बघणार आहोत. सोबतच गणित आणि बुद्धिमत्ता. बघा मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना म्हणजे आपल्या या चॅनलवर म्हणजेच राष्ट्र नोकरी मराठी या चॅनलवर सर्व सिलेबस हा एकदम फ्रीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना हा फ्रीमध्ये मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही बघा कुठल्याही एक्झामची तयारी करत असताना तुम्हाला मेन सिलेबस आणि PYQ हे अत्यंत महत्त्वाचं साधन असते. बघा कुठल्याही एक्झाममध्ये PYQ एनालाइज केल्याशिवाय एक्झाम क्रॅक करणे अवघड जाते. सोबतच मेन डेटा जो की जसा म्हणजे आपण कुठलाही सब्जेक्ट घेऊ, इतिहास, भूगोल याच्यामधला जो बेस डेटा आहे, जो की आयोग नेहमी विचारत गेलेला आहे, त्या अकॉर्डिंग आपण सगळे व्हिडिओ या चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहोत. सोबतच मी फ्री यासाठी म्हटलेलं आहे मित्रांनो, की बघा यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची बॅच परचेस करायची गरज नाही, PYQ विकत घ्यायची गरज नाही आहे. ते सर्व तुम्हाला मटेरियल फ्रीमध्ये मिळणार आहे या चॅनलवर. तरी या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि सोबतच माहिती आहे का बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. सोबतच मित्रांनो, या चॅनलला इतरांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून इतर विद्यार्थी मित्र देखील या चॅनलवर जुळणार. आतापर्यंत थांबूया. धन्यवाद.